पुढची महत्त्वाची बातमी, एकीकडे काही महामंडळांना निधी मिळत नसताना दुसरीकडे महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यालयावर सरकार मोठा खर्च करत असल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केलाय। सरकार महिन्याला भाड्यापोटी तब्बल 40 लाख रुपयांची उधळपट्टी करत असल्याची बाब आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत समोर आणली आहे। नरिमन पॉइंट येथे 40 ते 50 हजार स्क्वेअर फुटाचं सदर ऑफिस असून ते पाहिलं असता डोळे चक्रावून गेल्याची बाब तांबे यांनी सभागृहात मांडली आहे। अशाच प्रकारे एमटीडीसीचं कार्यालय आहे, यावर देखील 20 ते 25 लाख रुपये खर्च केला जात असल्याचा आरोपही तांबे यांनी केलाय। राज्य सरकारकडे नरिमन पॉइंट आणि आसपासच्या परिसरात स्वतःची कार्यालय असताना सरकार खासगी इमारतीत महामंडळाच्या कार्यालयांना परवानगी का देतो आणि यावर भाड्यापोटी लाखो रुपयांची वारेमाप उधळपट्टी का केली जाते, असा सवालही तांबे यांनी उपस्थित केलाय। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। तर महामंडळ महाराष्ट्रामध्ये अनेक नेमण्यात आली, तुम्ही संपूर्ण पाढात वाचला। ते महामंडळ कार्यान्वित आहेत की नाहीत हाच एक सध्या प्रश्न आहे। असं असताना एकाच महामंडळावर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे। कुठलं महामंडळ आहे, कशा पद्धतीनं त्याच्यावर खर्च होतोय आणि कशा पद्धतीनं त्यामुळे इतर महामंडळावर परिणाम होतोय। ज्यावेळेस आपण हे सगळ्या महामंडळांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की काही ठराविक जे महामंडळ आहेत जे मोठ्या मोठ्या विभागांशी संलग्न आहे, म्हणजे जसं की बांधकाम विभाग असेल किंवा पर्यटन असेल किंवा अशा मोठ्या मोठ्या विभागांशी जे संलग्न महामंडळ, जसं महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाचं एक नवं महामंडळ आपण तयार केलेलं आहे राज्य शासनाने। सहज आम्ही पाहिलं तर त्यांचे कार्यालय जे आहेत ते नरिमन पॉईंटमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये 8-8, 9-9 हजार स्क्वेअर फूटचे कार्यालय आहेत। 200-300 रुपये पर स्क्वेअर फीटचं भाडं हे महामंडळं त्याला देत आहेत। आणि मग मला माझ्यासारख्याच्या मनात प्रश्न असा निर्माण होतो की सरकारची एवढी जागा असताना हे महामंडळं त्या सरकारी जागेमध्ये का नाही चालू शकत? यांना 5 स्टार बिल्डिंगमध्येच का ऑफिस पाहिजे आहे? मग हेच तिथं एक म्हणजे काही ठराविक महामंडळांना एवढा निधी देणं आणि काही महामंडळांमध्ये अजिबातच लक्ष नसणं हे कुठंतरी विरोधाभास आहे असं माझं मत आहे। सर, ते कोणतं महामंडळ आहे आणि किती महिन्याला त्याच्यावर खर्च होतोय? मी सांगितलं ना, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्याला साधारणतः 30-35 लाख रुपये महिना त्याचं भाडं आहे असं मला समजलं आहे। त्यानंतर MTDCचं महामंडळ आहे, त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान चं कार्यालय आहे, म्हणजे असे खूप कार्यालय आहेत। मुख्यमंत्र्यांशी या सगळ्या विषयात तुम्ही बोलणार आहात का? कारण सभागृहात तुम्ही ऑन रेकॉर्ड जरी हा विषय आणला असला तरी खऱ्या अर्थाने इतर महामंडळं कोणतीही जी आहेत वेगवेगळ्या समाजाची ते अजूनही कार्यान्वित नाही आहेत आणि त्यामुळे त्या समाजांचे देखील प्रश्न प्रलंबित आहेत। निश्चितच ही बाब आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांना देखील विनंती करेल की कशा पद्धतीने याला पुढे नेता येईल। सरकारी जागांमध्ये ही सर्व महामंडळं आली पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आमदार सत्यजित तांबे यांना आज विधान परिषदेमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन योगेंद्र गुप्ता सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।